नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला कळाला असेल, कारण मला जेवढे पण कॉल्स येतात, आमच्या टीमकडे जेवढ्या लीड्स येतात, की सगळ्यांमध्ये सांगितलं असतं, दादा मॅथ समजत नाहीये, कसं करू, मॅथचा अभ्यास कसा करू. सर्वांना मी ह्या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे की मॅथ आता कसा तुम्ही अभ्यास करायचा आहे. फार कमी टाइम सीईटी साठी उरलाय. मॅथची फार सोपी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे. काही गोष्टी तुम्हाला त्यातून सांगणार आहे. मी सुद्धा व्हिजिटायचा स्टुडंट आहे. माझा एक्सपिरियन्स मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिजिट अँड टॉक्स हे गुगल प्ले स्टोअरला एक ऍप आहे, ज्यामध्ये तुम्हाला सीओईपी व व्हिजिटायच्या स्टुडंट्सनी बनवलेल्या पीवायक्यूज बेस्ट मॉक टेस्ट, म्हणजे जे पीवायक्यूच्या कॉन्सेप्ट एव्हरी इयर रिपीट होत असतात, त्या कॉन्सेप्ट ते न्यूमरिकल जशीच्या तशी तुम्हाला आमच्या मॉक टेस्ट मध्ये बघायला मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ही मॉक टेस्ट असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करून पुढे जाऊ नका, कारण पेड काही पैसे त्यातून घेत नाहीये. त्याचबरोबर सीओईपी व व्हिजिटायच्या स्टुडंट्सच्या शॉर्ट नोट सुद्धा तुम्हाला त्यात फ्री ऑफ कॉस्ट बघायला मिळणार आहेत, ज्या की तुम्हाला कमीत कमी वेळेत कसा जास्त अभ्यास तुम्हाला करता येईल हे त्यातून तुम्हाला मिळेल. आता आपण बघूया की मॅथचा नेमका अभ्यास कसा करायचा. सर्वात पहिले हाय वेटेज चॅप्टरवर तुमचं फोकस असलं पाहिजे, कारण मॅथ्स काय हायर वेटेज आहे. मी सीईटी मध्ये 100 मार्क्सला मॅथच येतं आणि 50-50 मार्कला फिजिक्स आणि केमिस्ट्री येत असतं. एखादा मुलगा जर मॅथ्सला इग्नोर करून चालत असेल तर असं होणं शक्य नाही. त्यामुळं मॅथ्सला इग्नोर करू नका. 50% वेटेज जे आहे ते तुमचं मॅथ्सचं आहे. त्याच्यामुळं कॅल्क्युलस जो पार्ट आहे, डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन, ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, हा पूर्ण कॅल्क्युलसचा पार्ट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर अल्जेब्रा, याचा मी प्रत्येकाचा अभ्यास कसा करायचा हे मी पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगणार आहे. वेक्टर अँड 3D जॉमेट्री आणि ट्रिग्नॉमेट्री, या 4 पार्टमध्ये आपलं मॅथ्स हे डिवाइड झालंय. त्यामुळे फोकस आपला याच्यावरच असला पाहिजे. आता आपण बघूया टॉपिक वाईज स्ट्रॅटेजी, म्हणजे कॅल्क्युलस सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट कॅल्क्युलस. बट याच्या टिप्स काय आहेत? कॅल्क्युलस भरपूर मुलांना अवघड जातं आणि ते स्किप करून येतात. मी तुम्हाला सजेस्ट करेल कॅल्क्युलस स्किप करू नका. असं नाही की सगळे हायर लेवलचे क्वेश्चन त्यातले अटेम्प्ट करा, बट बेसिक कॅल्क्युलस तरी करा, स्किप नका करू. म्हणजे एक क्वेश्चन तरी तुम्ही अटेम्प्ट करू शकता. जर तुम्ही डिफरन्शिएशन केलं नाही तर पुढचे कुठल्याच लेसनचे तुम्हाला क्वेश्चन्स येणार नाहीत. इझी जरी असले तरी येणार नाहीत. त्यामुळे कॅल्क्युलस डायरेक्ट स्किप तुम्ही करू नका. हळूहळू बेसिक मात्र त्याचं क्लिअर करा. प्रॅक्टिस स्टँडर्ड रिझल्ट अँड फॉर्म्युलाज. मुलांच्या डिफरन्शिएशनचे फॉर्म्युलेच लक्षात नसतात आणि ते डायरेक्ट आपलं सोडवायला घेतात. त्यामुळं हे मात्र तुम्हाला जमणार नाही. त्यामुळे तुम्हाला अगोदर फॉर्म्युलेज व्यवस्थित करायचे. फॉर्म्युले तुमच्या स्टडी टेबलच्या समोर चिपकून ठेवा. रोज सकाळ संध्याकाळ फॉर्म्युले वाचा आणि फॉर्म्युला व्यवस्थित झाल्यानंतरच तुम्ही क्वेश्चन सोडवा. दुसरी गोष्ट जी येते ती म्हणजे फक्त क्वेश्चन सोडू नका. म्हणजे एखाद्या टीचरचे बघून जर तुम्ही क्वेश्चन सोडत असाल तर तसे क्वेश्चन्स तुम्ही सोडवू नका. त्याला रट्टा मारणं म्हणतात. स्वतः क्वेश्चन्स कसे सोडवताय ना, कसं त्याचा अप्रोच लावायचा हे एकदा समजून घ्या. आता आपण बघूया अल्जेब्रा. अल्जेब्रामध्ये काय असतं की फार व्हरायटीड क्वेश्चन येतात, वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन येतात. पण याचे जे क्वेश्चन येतात ना ते पीवायक्यू बेस्डच येतात. तेच पॅटर्न रिपीट होतात. त्यामुळे अल्जेब्रा हा इझी आहे ऍज कम्पेअर टू कॅल्क्युलस. मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की फक्त जे पीवायक्यूज आहेत ते तुम्ही यातून प्रॅक्टिस करा. पीवायक्यू बेस्डच पॅटर्न्स तुम्हाला यातून बघायला मिळतील. वेक्टर अँड 3D जॉमेट्री इझी आहे, फार इझी आहे आणि स्कोरिंग असतो, फॉर्म्युला बेस्ड असतो. जे मुलं कॅल्क्युलस इग्नोर करणार आहे ना तर त्यांच्यासाठी हे मात्र परफेक्ट पाहिजे. नाहीतर वेक्टर पण नाही जमत आहे आणि कॅल्क्युलस पण करणार नसाल तर मग मात्र तुम्हाला कुठंतरी तुमची गल्लत होणार आणि मॅथमध्ये तुमचा स्कोअर 30च्या खालीच येणार. मी सजेस्ट करेल की वेक्टर इझी आहे, फॉर्म्युला बेस आहे. फक्त फॉर्म्युला तुम्ही मेमोराइज करा आणि प्रॅक्टिस डायरेक्ट क्वेश्चन्स करा. म्हणजे क्वेश्चन्स डायरेक्ट फॉर्म्युला पाठ केले डायरेक्ट क्वेश्चन्सवर तुम्ही प्रॅक्टिस करायला चालल्या जा. बाकी कुठं लेक्चर वगैरे बघण्यात टाइम घालवू नका. इझी आहे, स्कोरिंग आहे, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन येतात. त्याच्यामुळे वेक्टर अँड 3D जॉमेट्रीचं तुम्ही फॉर्म्युला लर्न करा. आता येतात ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्री रेशो असतील, ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युलेज असतील, हे बऱ्याच मुलांना पाठ नसतात आणि ट्रिग्नोमेट्री हे फार इम्पॉर्टंट आहे.
कारण याचे जे यातून तुम्हाला काय करायचंय, त्याच्या आयडेंटिटीज आणि जे इक्वेशन्स आहेत, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स, त्याच्या प्रॉपर्टीज, हे सर्व तुम्हाला करायचंय. त्याच्यानंतर इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री करायची आहे. बरेच मुलं मेन ट्रिग्नोमेट्री मध्येच कन्फ्युज असतात, तर इनव्हर्स कशी करायची दादा? मी तुम्हाला सांगितलंय ना, की 1 तास तरी दिवसातून फॉर्म्युला लर्न करायला द्या. मग त्यात तुम्ही डिफरन्शिएशनचे फॉर्म्युला लर्न करा, लिहून काढा. त्यानंतर ट्रिग्नोमेट्रीच्या प्रॉपर्टीज लर्न करा, लिहून काढा. याच्याने काय होईल, की तुमची ट्रिग्नोमेट्री फॉर्म्युले, एकदा मॅथ्समध्ये सगळ्यात महत्वाचा असतो फॉर्म्युला. एकदा का जर तुमचा फॉर्म्युला परफेक्ट झाला ना, तर मग तुम्ही कुठलेही क्वेश्चन सोडवू शकता. याच्यात टिप काय आहे? प्रॅक्टिस ट्रान्सफॉर्मेशन्स अँड स्टँडर्ड व्हॅल्यूज. ट्रिग्नोमेट्रिकच्या प्रॉपर्टीज यूज करून जे ट्रान्सफॉर्मेशन आपण फाइंड करतो ते आणि स्टँडर्ड व्हॅल्यूजचे क्वेश्चन्स तुम्हाला यातून करायचे. जवळपास तेच क्वेश्चन्स ट्रिग्नोमेट्री मधून येत असतात. आता मी तुम्हाला सांगतोय की प्रॅक्टिसची स्ट्रॅटेजी म्हणजे मॅथ्स काय आहे? प्रॅक्टिस प्लस स्पीड. तर ज्याची प्रॅक्टिस जास्त त्याची स्पीड पण जास्त असणार. म्हणजे प्रॅक्टिस जेवढी जास्त करू तेवढी जास्त स्पीड वाढेल, आणि दोघांचं कॉम्बिनेशन प्रॅक्टिस आणि स्पीड तेव्हा कुठं मॅथ कम्प्लीट होत असतं. आणि याच 50% वेटेज तुम्हाला सीईटीच्या एक्झाम मध्ये बघायला मिळेल. ऍटलिस्ट 40 ते 60 क्वेश्चन तुम्हाला रोज प्रॅक्टिस करायचे मॅथ्सचे. हे टाळायचं नाही. क्वेश्चन मॅथ म्हणजे क्वेश्चन्स. त्यामुळे ऍटलिस्ट 40 ते 60 क्वेश्चन तुम्हाला डेली प्रॅक्टिस करायचे. चॅप्टर वाईज पीवायक्यूज तुम्हाला सॉल्व्ह करायचे. जर चॅप्टर वाईज पीवायक्यूज तुमच्याकडे नसेल तर दिनेश सरांची पीवायक्यूची बुक आहे, किंवा आमच्या ऍपमध्ये तुम्हाला पीवायक्यूज दिसतील, फ्रीमध्ये आहे. ऍपमध्ये मॉक टेस्ट दिसतील, त्या सुद्धा पीवायक्यू बेस्ड आहेत, ते सुद्धा तुम्ही सोडवू शकता. आणि फुल लेंथ मॉक टेस्ट वीकली तुम्हाला देणं, आता तर 15 दिवसावर आहे. वीकली म्हणण्यापेक्षा आता तर 2 फुल लेंथ मॉक टेस्ट तुम्ही पर वीक द्यायला पाहिजे, जेणेकरून तुमची स्पीड, अॅक्युरेसी आणि त्या मॉक टेस्टचं अनालिसिस करणं पण गरजेचं आहे. फक्त देत जाशाल तर कुठं चुकतोय ते समजणार नाही. त्यामुळे अनालिसिस करणं पण फार गरजेचं आहे. आता एक्झाम मध्ये मॅथ्सची कशी स्ट्रॅटेजी तुमची असली पाहिजे ते बघूया. सगळ्यात पहिले इझी क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. म्हणजे जे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन जे आहे ना, फक्त फॉर्म्युला टाकला, व्हॅल्यू टाकली, आन्सर आलं, ते क्वेश्चन सगळ्यात आधी सॉल्व्ह करायचे. कुठल्याही एका क्वेश्चनवर जास्त वेळ स्टक व्हायचं नाहीये. म्हणजे एखादा क्वेश्चन येत नाही, पण तुम्हाला आठवतं, अरे यार मी याच्यात काहीतरी केलं होतं, काहीतरी लॉजिक लावलं होतं, तर ते लॉजिक तिथं आठवत बसायचं नाहीये. फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आधी करायचे. जास्त वेळ कुठल्याही एका क्वेश्चनला स्टक नाही राहायचं, स्किप करायचं, पुढे चाललं जायचं. शेवटी बघायचं, टाइम असला तर बघायचं, नाही तर सरळ तुक्का मारून द्यायचा. यूज ऑप्शन्स टू बॅक सॉल्व्ह, व्हेरी युजफुल इन सीईटी. म्हणजे कसं, उलटा दिमाग लावायचा. आपण काय करतो, क्वेश्चन बघून ऑप्शन बघतो. ऑप्शन बघून क्वेश्चन कसं सॉल्व्ह करण्याचं, ही ट्रिक तुम्हाला जमली पाहिजे, जी की तुम्हाला प्रॅक्टिस मधूनच मिळेल. ही मॅथची सगळ्यात सोपी ट्रिक आहे, ज्याला जुगाडू मेथड असं आपण म्हणतो. आय होप तुम्हाला मॅथ्स कसा अभ्यास करायचा, मॅथ्स फार इम्पॉर्टंट आहे. 100 मार्काला मॅथ्स येतं. त्यामुळे ज्याचं मॅथ्स कच्चं त्याचं ड्रीम कॉलेज भेटण्यापासून तो तेवढ्या जास्त लांब. म्हणून मॅथ्सचे फॉर्म्युले एकदा तुम्ही पाठ करा, लर्न करा, डेली त्याच्या शॉर्ट नोट्स रिव्हिजन करा, फॉर्म्युला रिव्हिजन करा. तेव्हा कुठं तुमचं मॅथ्स पक्क होईल. मी प्रत्येक सेक्शनच्या टिप्स याच्यात दिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही त्या टिप्स सुद्धा वाचा, की याच्यात काय सांगितलंय. हे तुम्हाला व्हिडिओ पुन्हा बघा, टिप्स काय ते पुन्हा नोट डाऊन करून ठेवा, आणि त्या प्रकारे तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. शेवटच्या 15 दिवसात ही स्ट्रॅटेजी तुम्हाला फार महत्वाची ठरणार आहे. थँक्यू.